हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना की आम्ही कुठे चाललो, तर सांगते. आम्ही चाललो होतो येलप्रोला. तर येलप्रोमध्ये जाण्यासाठी काय तर असंच अचानक निघालो होतो. कालचा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी चतुर्थीचं दाखवलं पूर्ण, तसं सेम कालच म्हणजे परवा दिवशीच गेलो होतो. अंशच्या पप्पांची सुट्टी होती. मग संध्याकाळी ते म्हटले चल आपण असंच जाऊया अंशला घेऊन, कारण त्यालासुद्धा असं मॉलमध्ये वगैरे जास्त काही नेत नाही आम्ही, कारण भरपूर काही गोष्टी दिसल्या की मागतो म्हणून मग जाणं टाळतो शक्यतो. मग असं बाहेरच्या ठिकाणी फिरायला शक्यतो जात असतो. पण म्हटलं चला तर जाऊया आपण मॉलमध्ये. तर येलप्रो मॉलमध्ये आलो होतो. त्यांचं पण थोडंसं काहीतरी काम होतं म्हणून ते पण आले होते. आणि इथे बघा अंशला खूप छान वाटत होतं. अशा जे पायऱ्या आहेत ते वरती हळूहळू जातात आणि तो खूप घाबरत होता, एवढा घाबरत होता की पप्पा मला उचलून घे असं त्याचं होत होतं. आणि एन्जॉय पण करत होता, घाबरत पण होता. आणि असे भरपूर सारे फ्लोअर आहेत, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे. आणि इथे भरपूर असं पाहण्यासाठी सुद्धा आहे, फिरण्यासाठी सुद्धा आहे. छोट्या मुलांना जर फिरायला घेऊन यायचं असेल तर इथे भरपूर आहेत. आणि जर काही आपल्याला शॉपिंग करायचे असेल, ड्रेस वगैरे, किंवा छोट्या मुलांना खेळायचं वगैरे असेल तर मी पण 1-2 ड्रेस पाहिले, पण खूपच कॉस्टली होते. आता मॉल म्हटल्यावरती ते असणारच. तर बघा मग भरपूर सारं असं फिरलं, थोड्या वेळ इकडे तिकडं असं चाललं होतं. आणि इथे बघा आम्ही चुकलो. आम्हाला वाटलं इथून वरती जायचं होतं आम्हाला, म्हणून इथून जाण्यासाठी सुद्धा असेल, पण काय ते तर वरून खाली येत होते. मग काय पुन्हा राऊंड मारला, तिकडूनच आलो होतो आणि आता पुन्हा राऊंड मारायचा होता. तर मग अंशचे पप्पा म्हणले चला, तर मग आता अंशचं कसं खेळणं वगैरे चाललं होतं, मग त्याच्याबरोबर ते सुद्धा मस्ती वगैरे करत चालले होते. खूप छान असे शूज वगैरे तिथं आहेत. भरपूर गोष्टी अशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात, पण तशा प्राइजिंगसुद्धा आहेत. आणि इथे बघा आम्ही वरती चाललो होतो तरीसुद्धा पुन्हा अंश घाबरतच होता. मग ते म्हटले चल तुझी भीती घालवतो वगैरे असं, म्हणून मग त्याला नाही उचलून घेतलं, म्हणले त्याची भीती घालवण्यासाठी मग त्याला चालू देत असं. मग इथे आल्यावरती बघा हे असं अंशचं चाललं होतं मला स्पायडरमॅन वगैरे घे, तर तिथं बघत होतं तर खूपच ते सुद्धा कॉस्टली होतं. तर म्हटलं चला ह्याच्यासाठी काहीतरी बघूया. तर मग इथे बघा स्पायडरमॅन होता, तर त्याला म्हटलं बघ असं असतं स्पायडरमॅन वगैरे. त्यालासुद्धा ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण आत्तापर्यंत त्याने मोबाईल TV मध्ये बघतो, म्हणजे लहानपणी आणायचो त्याला ज्यावेळेस कळत नव्हतं, पण जसं कळायला लागलं तसं ह्या गोष्टी टाळायला लागलो. कारण असं बघितलं की ते पाहिजे हे पाहिजे असं असतं. इथे आल्यानंतर म्हटलं चला तर बघूयात काय आहे, कशी खेळणी वगैरे आहेत, कसं आहेत गेमिंग वगैरे. तर म्हणून पाहिलं अगोदर, आणि काय खूप छान सुद्धा होतं. पण अंश खूप छोटा पडतो आणि छोट्या मुलांसाठी वेगळे होते. मग त्याला असं समजणार आहे की नाही हे अशी आधी पाहत होतो. त्यामुळं पूर्ण अगोदर फिरून बघितला आणि मग पुन्हा कॅश काउंटरपाशी आलो आणि विचारलं की काय आहे, म्हणजे प्राइजिंग वगैरे, की कशा आहेत खेळणी, कसं खेळायचं वगैरे. तर काय त्यांनी जी प्राईज सांगितली 1,600 रुपये आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही एवढे सारे खेळणी तुम्हाला जे हवेत ते तुम्ही खेळू शकता, टायमिंग वगैरे असं सांगून. बापरे म्हटलं 1,600 रुपये आणि एवढी खेळणी. तर त्यांना म्हटलं एवढं नाही. मग तर ते नंतर म्हटले 550 रुपयेमध्ये मोजकीच, म्हणजे जे त्याला खेळायचे असे जे आहेत छोटे छोटे वगैरे ते. तर अंशोबा म्हटले तरी पण एवढे पैसे. मग म्हटलं नको, चला त्यापेक्षा मग अंशला जे खेळायचं होतं पाहायचं होतं ते त्याला बघायला दिलं. म्हटलं खाण्यावरती खर्च केला तर चालतील, हे काय असलं खेळण्यासाठी. मग त्याला गाडीत बसायचं होतं तर बसून, ते तसे ऑलरेडी बसून देतात पण ते चालू नसतात वगैरे त्यांना. पण अंशला काय ते बसणं सुद्धा त्याच्यासाठी खूपच छान होतं आणि तो खूप आनंद घेत होता त्यामध्ये. त्याला काय कळतच नव्हतं की ते गेम चालू आहे की नाही आहे, पण तरीसुद्धा तो बसून त्याच्यामध्ये खूप छान असा एन्जॉय वगैरे करत होता. आणि भरपूर सारे असे त्याला खेळणी बघायलासुद्धा भेटली. त्याला हे समजतसुद्धा नव्हतं की नाही हे चालू नाही आहे, आपण मस्त एन्जॉय करतो आहे. पण तरी पण त्याचं चाललं होतं खेळणं वगैरे. त्याला असं वाटत होतं मी ती गाडी चालवतोय, समोर जी LED मध्ये दिसते, तर त्याला असं वाटायचं मी ती गाडी चालवतोय वगैरे, ब्रेक मारतोय हे. मग हे बघा असं सुद्धा होतं छोट्या मुलांचं. त्याला हे समजत नव्हतं की ती चालू आहे की काय, पण एन्जॉय करत होता तो त्याचा. तो म्हटला जाऊ द्या आपण, तर त्याला मग एन्जॉय करायचं नाही. मग अर्धा एक तास आम्ही तिथे थांबलो. खूप छान त्याचं असं खेळणं चालू होतं. आणि इथे बघा समोर गाडी दिसते, त्याला असं वाटतं मी ती चालवतोय, म्हणजे त्याला असं पूर्ण फील होत होतं की मी ते चालवतोय. मस्त तो एन्जॉय करत होता. तर भरपूर ठिकाणी बघा त्याला बसवलं, भरपूर ठिकाणी त्याचं खेळणं वगैरे चालू होतं. आणि हेच काय फक्त ती बघा समोरची दिदी दिसत असेल तुम्हाला, ते पूर्ण अशी गाडी म्हणजे हालती, म्हणजे पूर्ण असं फील होतं की गाडी चालवतोय मी.
किंवा मी शर्यत लावली आहे आणि हे अशा प्रकारे. तर म्हटलं ह्याला काही ते समजणार सुद्धा नाही, आपण एवढं पे करणार आणि त्याला समजणार आहे का, नाही समजणार. त्यापेक्षा त्याला जे एन्जॉय करायचे ते करू द्या. भरपूर ठिकाणी तो असा खेळला. आता हा छोटा पडतो, म्हणजे हा 4.5 वर्षाचा सुद्धा नाही आहे, तर हा छोटा पडतो, ह्याला अजून एवढं समजत नाही आहे. पण ह्याच्यापेक्षा जी मोठी मुलं जे आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहेत म्हणजे इथे खेळणे. तर इथे बघा गाडीमध्ये सुद्धा त्याला बसवलं, खूप छान असं त्याचं गाडीचं ड्रायव्हिंग वगैरे करतोय, ब्रेक वगैरे दाबतोय, हे असं त्याचं चाललं होतं. आणि ती जे समोर LED दिसते त्यालाच बघून तो खूप आनंद घेत होता आणि खूप छान असं एन्जॉय करत होता. तर भरपूर ठिकाणी त्यांचं खेळणं वगैरे चालू होतं, त्याला नवीन दिसत होतं काय काय, तर त्याचं असं एन्जॉय वगैरे करणं चालू होतं. आणि इथे बघा सेकंदामध्ये असतं की सेकंद असतात, त्या सेकंदामध्ये जेवढे आपण बॉल टाकू तेवढं ते विनरचं वगैरे येतं. तिथं मिनटं लावलेले असतात, तिथं म्हणजे सेकंद लावलेले असतात. तेवढ्या सेकंदात खूप फास्ट असतं, फास्ट तिथं बॉलिंग करायचं, बॉलिंग टाकायचं. फुटबॉलसारखं जसं आपण खेळतो तसं सेम आहे. आणि त्याच्यामध्ये असं टाकत राहायचं तेवढ्या मिनटात, आणि जेवढे बॉल होतील तेवढे काउंट करून तिथं म्हणजे काहीतरी होतं ते भेटतं असं आहे तिथं. तर भरपूर सारे असं बघायला भेटत होतं. इथे जी बघा खूप जण असे छोटे मुलं वगैरे घेऊन मग फादर्स किंवा मदर्स म्हणजे मम्मी पप्पा तेच एन्जॉय करत होते. म्हणजे मुलांना जे समजत नाही, आपण तर एवढं पे करतो, मग काय मुलं तर खेळणार नाहीत ना. मग मम्मी पप्पा असे जास्त एन्जॉय करत होते, जास्त असे खेळत होते. त्यानंतर बघा असं चाललं होतं. आता त्याला दुसरं दिसलं, म्हणजे त्याचं असं 1 मिनिट पण नसतं की हेच खेळणं. मग बाहेर आल्यानंतर म्हटलं चल तुला गाडीत फिरायचं होतं ना. मग इथे बघा गाडीसाठी एक राऊंड होता, 100 रुपये फी होती. आणि पूर्ण येलपुराचा जो पूर्ण मॉल आहे वरचा म्हणजे जो आता आम्ही ज्या फ्लोअरला आहेत त्या सेकंड फ्लोअरला होता, त्या सेकंड फ्लोअरवरचा जो पूर्ण मॉल आहे तो पूर्ण गोल राऊंड मारून देतात. मग त्याला फक्त 100 रुपये. मग तो इथेच भरपूर खुश झाला. म्हटलं ठीक आहे, आतमध्ये त्याला एवढे पे करण्यापेक्षा मग इथे 100 रुपये पे केलेलं काय वाईट. मग इथे त्याला बसवलं आणि पूर्ण असा गाडीचा राऊंड द्यायला सांगितला. आणि मग काय अंश चप्पा तिथं थांबले होते, त्यांचं वेगळं बोलणं चालू होतं. मेन म्हणजे इथं पण रिलायन्स डिजिटल आहेत, मग त्यांचेसुद्धा इथं फ्रेंड आहेत, मग ते त्यांच्याकडे थोडेफार गेले होते, त्यांचे गप्पा गोष्टी वगैरे चालल्या होत्या. मग तोपर्यंत माझं चाललं होतं अंशला इथं राऊंड वगैरे मारणं, खेळवणं त्याच्यासोबत. आता इथे तर त्याला एकटं सोडू नव्हती शकत, म्हणून मग त्याच्या मागे माझं चाललं होतं. म्हटलं चला तर त्याचा एक छान असा व्हिडिओसुद्धा काढते, तुमच्यासोबत शेअर करते. आणि कसा वाटतो माझा असे छोटे मी ब्लॉग बनवते, जरी मी कुठे फिरायला वगैरे गेले तर ते तुमच्यासोबत शेअर करत असते, किंवा घरातल्या काही रेसिपी वगैरे शेअर करत असते. तर ते तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा, आणि खरंच सांगत जा, मला खूप छान वाटेल. मी तुमच्यासोबत हे जे ब्लॉग बनवते त्याच्यासाठी खूप मेहनत असते, म्हणजे असं व्हिडिओ काढलं आणि ते टाकलं असं होत नाही, त्याच्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते, खूप गोष्टी कराव्या लागतात. तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. आणि जाता जाता एक लाईकसुद्धा करत जा, नाही कमेंट करायची, निदान एखादा हार्ट तरी देत जा, खूप छान वाटेल. जसं की मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे MD, मी गेली होती MRDIY मध्ये, तसंच सेम इथे पण आहे येलप्रोमध्ये. तर मग मी इथे पण जाणार आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं बघायला भेटेल, सेम तिथल्यागतच आहे. इथे पण भरपूर गोष्टी अशा घ्यायला वगैरे आहेत, बघायला सुद्धा आहेत. आपल्या घरात ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत छोट्या मोठ्या, तर ते इथे भरपूर साऱ्या भेटतात. तर बघा मी तिथे आले होते आणि मग भरपूर साऱ्या गोष्टी पाहत होती, नवीन काय दिसते आपल्यासाठी घेण्यासाठी. तर असं बघा भरपूर साऱ्या गोष्टी मग असं घेऊ वाटतं आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस. मग इथे बघा मला बाथरूममध्ये जे आपण साबण वगैरे ठेवतो किंवा ब्रश ठेवतो त्याच्यासाठी मला घ्यायचं होतं. आता इथे आम्ही रेंटने राहतो, तर इथं कसं आम्ही ते बनवून काही घेतलेलं वगैरे नाही आहे, आणि जी घर मालकीण आहे त्यांनीसुद्धा काही बनवून वगैरे दिलेलं नाही आहे. तर म्हटलं चला, तर मग इथे मग असे चिकटवायचे होते. मग ते आपल्या फरशीला म्हणजे जसे वरती ग्लास आहेत आपल्या बाथरूममध्ये, तर त्याला चिकटवण्यासाठी तसं ते ऑप्शन होता, म्हणून म्हटलं चला तर ते सुद्धा घेऊया. आणि हे बघा खूप छान अशा टोपली वगैरे होत्या, आणि फ्लॉवर फ्लाट वगैरे भरपूर साऱ्या अशा गोष्टी होत्या. आणि इथे बघा आरसा दिसला आणि माझा मोबाईल ओपन होणार नाही असं झालं आहे का, असं होणारच नाही. खूप छान छोट्या मुलींच्या फ्रॉक वगैरे होत्या. आणि हे बघा दिवाळीची आत्ताच तयारी सुद्धा झाली. दिवाळीसाठी अशा पंत्या वगैरे खूप छान अशा पंत्या वगैरे होत्या, किंवा दिवाळीच्या डेकोरेशनसाठी लाईटिंग वगैरे अशा भरपूर साऱ्या होत्या. आणखीन
रांगोळींसाठी छाप वगैरे असे भरपूर सारे दरवाज्यांसाठी लावण्यासाठी, जसं डेकोरेशन करण्यासाठी फ्लावरचं वगैरे जसं असतं की झेंडूच्या फुलांचं जसं असतं सेम तसेच होते. आणि इथे बघा मग काय, अंशचं तर खेळणी दिसली आणि त्याने खेळणी घेतली नाही असं झाले का कधी. त्याला भरपूर सारे अशी खेळणी दिसत होतं, त्याचं चाललं होतं मामा हे घे ते घे, असं जे दिसल ती त्याला असं वाटत होतं मला ते घ्यावं, म्हणून टाळत असतो आम्ही की इथे येणं. आणि इथे बघा खूप छान अशी स्कूटी होती, त्याला म्हणलं ती स्कूटी घेतो का, तर म्हणत होता मी काय गर्ल आहे का मी स्कूटी घ्यायला, असं त्याचं चाललं होतं. आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघत होतो पण थोड्याशा कॉस्टली होत्या. आणि मग काय त्याचं चाललं होतं मला हे घे ते घे, हे घ्यायचं ते घ्यायचं, आणि भरपूर सारी अशी त्याला खेळणीसुद्धा दिसत होती. आणि स्टोपनचं सुद्धा चाललं होतं पाहणं की काय नवीन दिसतंय वगैरे. आणि इथं बिलिंग काउंटर आहे, तर मग इथं बिलिंगसाठी थांबलो होतो. तर इथेच बघा मला साईडला दिसलं पणतीसाठी, म्हणजे जी आपली दिवाळीला साठी येईल तर हत्ती आहे आणि हत्तीवरती छोटीशी अशी पणती आहे. खूप छान असं डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा खूप छान छान असं होतं. आणि खूप म्हणजे कॉस्टली पण आहेत, प्राइसिंग पण तशा आहेत. मॉलमध्ये शक्यतो थोड्याशा महागच असतात पण छान असतात. आता हे बघा असे गिफ्ट वगैरे देण्यासाठी सुद्धा खूप छान असं पॅकिंग वगैरे केलेलं होतं आणि भरपूर सारे अशा गोष्टी होत्या. आणि इथे बघा अंशच्या पण चाललं होतं मी हे घेऊ का, हे छान वाटतंय, तर म्हटलं नका, चला आता आपण जाऊया घरी, कारण खूपच प्राइसिंगसुद्धा होत्या. पण चला म्हटलेलं आपण मॉलमध्ये फिरायला जाऊयात, निदान पाहूयात तरी काय नवीन आले, म्हणून आलो होतो. इथे फ्लावर वगैरे थोडेसे मी पाहत होते, म्हटलेलं घरात आता डेकोरेशन वगैरे करण्यासाठी थोडं थोडं आपण एक एक वस्तू माझं चाललं होतं हळूहळू घेणं, तर पाहत होती पण प्राइसिंग वगैरे बघून म्हटलं नको आहेत, आपण नेक्स्ट टाईम बघूयात. आणि किंवा बाहेर वगैरे जर तुळशीबागेत वगैरे गेलं तर तिथंसुद्धा सोयीस्कर अशा गोष्टी भेटतात, म्हटलं एकदा आपण तिकडं जाऊनसुद्धा बघूयात आणि मग नंतर बघूयात. तसं इथलं पण छान असतात, म्हणजे जर क्वालिटी वगैरे वाईज बघितलं ना तर क्वालिटी छान असते आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी एकाच ठिकाणी मग बघायला सुद्धा भेटतात. तसं आपण तुळशीबागेत किंवा पिंपरी चिंचवडला गेलो तर भरपूर सारं फिरावं लागतं, तसं इथे नाही. मॉलमध्ये आलं की पूर्ण गोष्टी आपल्याला जागी सगळ्या भेटतात. मग काय आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या होत्या, बिलिंग केलं आणि निघालो. पण इथे काय चाललं होतं बघू देत मला काय घेतलं, माझ्यासाठी काय घेतलं असं. तर जातानाच बघा त्याला मग म्हटलं चला आता पकडून हाताला, आपण घाबरायचं नाही, भीती वाटत नाही, असं त्याचं चाललं होतं. आणि त्याचं पाहत होता मम्मा तू पडशील असं, त्याला म्हणजे खूप भीती वाटत होती. आणि मग काय वेगवेगळं असं त्याला बघायला सुद्धा भेटतं आणि खूप छान एन्जॉयसुद्धा करत होता तो आमच्यासोबत. तर बघा हे मॉलमध्ये अशी एक ट्रेन होती आणि त्या ट्रेन पूर्ण अशी गोल राऊंड फिरती, त्याचे काहीतरी ते 250 का 300 रुपये घेतात आणि फक्त एकच छोटासा राऊंड मारतात आणि त्याचे तेवढे पैसे असतात. पण खूप छान मुलं एन्जॉय वगैरे करत असतात. अंशला काही त्यात इंटरेस्ट नव्हता, कारण साईबाबा मंदिरापाशी त्या गोष्टी त्याला बघायला भेटतात, म्हणजे मी त्याला तिथे खेळवत असते, त्यामुळे त्याला म्हणत होतो बस ह्याच्यामध्ये, पण त्याचं म्हणणं होतं नको मला इथं नाही बसायचं, कारण तो ज्या गोष्टी तो खेळतो त्या गोष्टींसाठी तो हट्ट नाही करत, पण ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी त्याला पाहिजेच असतात. तर बघा पुन्हा जाता त्यांचं चाललं होतं चला आपण थोड्या वेळ मॉलमध्ये पण जाऊया, म्हणजे रिलायन्स डिजिटलमध्ये जाऊया. मग तिथे गेलो आणि तिथे 5-10 मिनटं बसलो आणि मग काय निघालो आम्ही घरी. तर घरी जाताना ह्याचा थोडासा मूड ऑफच झाला होता, कारण भरपूर वेळ त्याचं चाललं होतं खेळणं, मला हे घे ते घे, आणि नंतर ना निघायच्या टायमिंगला त्याचं दुसरंच काहीतरी घे असं त्याचं बोलणं होतं. मग काय तिथून आम्ही निघालो आणि छान अशी मग येत अंशला प्यायची होती कोल्ड कॉफी, तर मग आम्ही थांबलो, तिघांनीसुद्धा छान अशी कोल्ड कॉफी केली आणि मग काय निघालो आम्ही घरी. तर जात असतानाचे व्हिडिओ मी छोटे छोटे काढले होते आणि इथपर्यंतच मी तुमच्यासोबत ब्लॉग हा शेअर केलेला आहे. तर हा होता संकष्ट चतुर्थीच्या दिवशीचा हा ब्लॉग होता. हा ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून मी एकत्र नाही केला आणि असा होता माझा छानसा असा दिवस. तर तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर कमेंट नसेल करायचे तर निदान एखादा हार्ट तरी देत जा. तर थँक्यू माझे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले त्याबद्दल.